साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. विजयराज शिंदेंनी 1.5 कोटींची कार घेतली, संजय गायकवाडांचा आरोप. बुलढाणा शहरातील नवीन पाईपलाईनच्या टेस्टिंगचे काम 1 जानेवारीपासून होणार सुरू. आमदार गायकवाड. भाजपा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून 5 कोटी रुपये घेऊन त्या पैशातून 1.5 कोटी रुपयांची डिफेंडर कार खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज 28 डिसेंबरला त्यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व भाजप नेते गोडे यांनीही निवडणुकीत आपले काम न केल्यामुळे आपला लीड कमी झाल्याचा पुनरुच्चार या पत्रकार परिषदेमध्ये केला. तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणी बीड येथे आज काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाचे समर्थन त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केले. तर 1 जानेवारीपासून बुलढाणा शहरातील 5 पैकी 4 भागांमध्ये नवीन टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचे टेस्टिंग सुरू होणार असून 1 एप्रिल नंतर बुलढाणेकरांना दररोज पाणी पुरवठा होणार असल्याचे आश्वासनही आमदार गायकवाड यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिले. या पत्रकार परिषदेला बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे हेही उपस्थित होते. 5 कोटीच्या तक्रारीचं पुढे काय कारवाई झाली? कोणती? विजयराज शिंदे आणि 5 कोटी घेतली. विजयराज शिंदेची तक्रार मी दिलेली आहे. त्यांनी पैसे वाटप केले, त्यातून त्याने डिफेंडर गाडी पण आता घेतली. जे सगळं मी लिखित दिलेलं आहे. कोणती गाडी घेतली? भाजपकडून काय कारवाई झाली? भाजपलाच दिलं रायटिंग मध्ये. मी अमित शहाजीला दिलं, मी बावनकुळेंना दिलं, देवेंद्रजीला दिलं, नरेंद्र मोदींना दिलं. होईल ना कारवाई? ज्यांनी ज्यांनी केलं सगळ्यांचं रायटिंग मध्ये दिलं. पालकमंत्री कोण आहे? माझं आपल्या माध्यमातून बुलढाणेकरांना आव्हान आहे की बुलढाणा शहरातल्या नवीन पाईपलाईनचं काम जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे. 1 तारखेपासून बुलढाणा शहरातल्या 5 झोनपैकी 4 झोनची टेस्टिंग सुरू होणार आहे. जे जुने कनेक्शन आपल्या नागरिकांचे आहेत ते जुने कनेक्शन बंद करून नवीन पाईपलाईन प्रत्येक नागरिकांनी कनेक्शन घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन पाईपलाईनद्वारे त्यांना प्रेशरनी पाणी त्या ठिकाणी जाणार आहे. आणि आजपासून म्हणजे 3 महिन्यांनी 31 मार्चच्या जवळपास आपण दररोज बुलढाण्याच्या लोकांना पाणी या ठिकाणी देणार आहोत, जे पाणी भविष्यामध्ये कधीही बंद पडणार नाही. जोपर्यंत 50-50 वर्ष आहे तोपर्यंत हे पाणी कधी बंद पडणार नाही. कारण खडकपूर्णाचं पाणी देखील महिन्याभरात आपल्या डॅममध्ये येतं. डोंगरखंडाला एक नवीन डॅमची निर्मिती आपण करत आहोत. पण आहे त्या व्यवस्थेवर आता बुलढाणेकरांना 3 महिन्याच्या दररोज पाणी त्या ठिकाणी मिळेल. म्हणून नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपले जुने कनेक्शन पाईपलाईनचे नवीन पाईपलाईन करण्यात यावे. शहरात एकूण किती झोन आहे? 5. त्यापैकी कोणते 4 झोनवर टेस्टिंग होणार आहे? 5 झोनपैकी 1 तुमचा मुस्लिम एरियातलं टेस्टिंग बाकी आहे. कारण तिकडे काम करायला खूप अवघड जात आहे, अतिक्रमण आहे, लोक ऐकत नाही. त्याच्यामुळे हे 4 झोनचं टेस्टिंग 1 तारखेपासून स्टार्ट होणार आहे.